तर राज्यात सुरू होणाऱ्या नमो टुरिझम सेंटरवरून राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये वादाची ठिणगी पडली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकाही गड किल्ल्यावर अशी सेंटर्स नको अशी कडक भूमिका राज ठाकरेंनी घेतली आहे। तर राज ठाकरेंच्या या भूमिकेवरून शिंदेच्या शिवसेनेसोबतच भाजपनेही आक्रमक होत ठाकरेंवर टीकेचे बाण सोडलेत। मी आत्ता सांगतोय, सत्ता असो नसो, वर नाही, खाली नाही, आजूबाजूला नाही, कुठेही नाही, उभं केलं की फोडून टाकणार। तोंड भरून कौतुक एकच वर्षापूर्वी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं राज ठाकरेंनी केलं होतं। तर केवळ राजकीय पोळी भाजण्यासाठी हे अशा पद्धतीची टीका करतायत, म्हणून अशा वेळेला शिंदे साहेबांवर टीका करणं टाळा। छत्रपती शिवाजी महाराजांच्या या गड किल्ल्याच्या समोर नमो पर्यटन केंद्र, सुविधा केंद्र असतील तर त्याला ऑब्जेक्शन घेण्याचं काय कारण आहे? राज ठाकरेंनी नमो पर्यटन केंद्राविरोधात घेतलेल्या भूमिकेचे तीव्र पडसाद उमटू लागलेत। शिवसेनेकडे असलेल्या पर्यटन विभागानं मोदींच्या 75 निमित्त शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर नमो पर्यटन केंद्र उभारण्याचा संकल्प हाती घेतलाय। पण महाराजांच्या किल्ल्यांवर आणखी कुणाचं नाव दिसलं तर सरळ फोडून टाकण्याचा इशाराच राज ठाकरेंनी दिला। नरेंद्र मोदींच्या 75व्या वाढदिवसानिमित्त टुरिझम डिपार्टमेंट महाराष्ट्रामध्ये काही टुरिझमचे स्पॉट काढतायत आणि त्याची केंद्र काय, त्याचं नाव काय दिलं? नमो केंद्र, नमो टुरिझम सेंटर्स। ही नमो टुरिझम सेंटर्स कुठे काढतायत? शिवनेरीवर, रायगडावर, राजगडावर, जिथे फक्त आमच्या महाराजांचं नाव असलं पाहिजे इथे टुरिझमचे आता सेंटर्स काढायला निघालेत। मी आत्ता सांगतोय, सत्ता असो नसो, वर नाही, खाली नाही, आजूबाजूला नाही, कुठेही नाही, उभं केलं की फोडून टाकणार। राज यांच्या या भूमिकेनंतर ज्यांच्या विभागाच्या माध्यमातून या सेंटर्सची निर्मिती होतीये त्या शंभूराज देसाईंनी राज ठाकरेंच्या बदलत्या राजकीय भूमिकांचा समाचार घेतलाय। इतकंच नाही तर जी मंडळी छत्रपतींच्या वारसांकडे गादीचे पुरावे मागतात त्यांनाच पाठिंबा देण्यावरून शिरसाटांनी टीकास्त्र सोडलं। तोंड भरून कौतुक एकच वर्षापूर्वी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं राज ठाकरेंनी केलं होतं। एक वर्षापूर्वी तुम्ही भरभरून कौतुक करता, देशाला मोदी साहेबांची गरज आहे, मोदी साहेबांसारखं नेतृत्व आजपर्यंत मिळालं नाही असं तुम्ही बोलता, आणि मग त्याच माननीय मोदी साहेबांच्या नावानं जर पर्यटन स्थळांच्या गडकिल्ल्यांच्या परिसरामध्ये कुठेही त्या किल्ल्यांच्या पावित्र्याला धोका न पोचता येणाऱ्या पर्यटकांच्या सुविधासाठी जर माननीय पंतप्रधानांच्या नावानं असं सुविधा केंद्र होत असेल तर केवळ राजकीय पोळी भाजण्यासाठी हे अशा पद्धतीची टीका करतायत। राज ठाकरेंनी नमो सेंटरवर टीका करतानाच एकनाथ शिंदेंना त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या सुप्त इच्छेवरूनही टोला लगावला। मला स्वतःला मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची? बरं, हे वरती पंतप्रधान देखील माहिती नसेल की खाली काय चाटुगिरी चालू आहे? इथपर्यंत हे कशात नाही येतं? ही सत्ता डोक्यात गेली ना की आम्ही वाटेल ते करू। शिवाजी महाराजांचे गडकिल्ले असू देत तर काही असू देत, मला मुख्यमंत्रीपद मिळालं पाहिजे, मला सत्ता मिळाली पाहिजे। आता राज ठाकरेंची ही टीका शिवसेनेच्या नेत्यांना झोंबली नसती तरच नवल, पण या टीकेत नरेंद्र मोदींचाही थेट उल्लेख असल्यानं शिवसेनेआधीच राज यांच्या विरोधासाठी भाजपाच पुढे सरसावली। कुठेही या गड किल्ल्यांचं नाव बदललेलं जात नाही, उलट या टुरिझम सेंटरच्या माध्यमातून हे गड किल्ले, छत्रपती शिवाजी महाराजांचं वैभव सर्वसामान्य माणसाला बघायला मिळावं यासाठी, सुविधा देण्यासाठी हे पर्यटन केंद्र उभारली जात आहेत। जशी विठ्ठलाच्या मंदिरामध्ये नामदेव पायरी म्हणून अभिमानानं उभी आहे, तशाच पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या या गड किल्ल्याच्या समोर नमो पर्यटन केंद्र, सुविधा केंद्र असतील तर त्याला ऑब्जेक्शन घेण्याचं काय कारण आहे? राज ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीकेचा फुलटॉस टाकल्यावर ठाकरेंच्या शिवसेनेनंही लागली शिंदेंच्या दिल्ली वाऱ्यांवरून फटकेबाजी करून घेतली। केवळ दिल्लीची चाटेगिरी करणं या पलीकडे सध्याच्या या गद्दार गटानं काय राहिलेलंच नाहीये। आज गड किल्ल्यांचं संवर्धन करणं, संरक्षण करणं, ते विकसित करणं, पर्यटकांना
त्या ठिकाणी सोयी सुविधा उपलब्ध करणं, त्यासाठी नमो पर्यटन केंद्र कशाला हवंय? आपल्या ज्या महाराष्ट्रातल्या अस्तित्वात असलेल्या योजना ह्या सुद्धा पुरेशा आहेत. इच्छा असेल तर मार्ग सापडतो, पण केवळ आणि केवळ नमोचं नाव वापरायचं आणि शिवरायांच्या गड किल्ल्यांवर त्यांचं प्रेझेंटेशन करायचं ही घाणेरडी वृत्ती आहे. नमो सेंटरच्या या मुद्द्यावरून टीकेचे बाण तीव्र होऊ लागल्यावर शिंदेच्या सेनेचे नेते संजय शिरसाट यांनी राज ठाकरेंना एकनाथ शिंदेंसोबतच्या जुन्या नात्याची आठवण करून देण्याचा प्रयत्न केला. सोबतच आमच्या नादी लागू नका असा सायलेंट इशाराही दिला. कोणता झेंडा घेऊ हाती? उबाठाचा, राहुल गांधीचा, शरद पवारचा? तुमचा स्वतःचा झेंडा कधी कुणाच्या हातात जाईल आता सांगता येणार नाही. म्हणून अशा वेळेला शिंदे साहेबांवर टीका करणं टाळा. जे तुम्हाला जमलं नाही आयुष्यात ते करायचा प्रयत्न आम्ही केलाय, ज्या हिमतीने आम्ही केलाय. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असताना आपण अनेक वेळा त्यांना भेटलेला पण आहात. अनेक वेळा त्यांच्या कामाची दखलही तुम्ही घेतलेली आहात आणि आम्ही कधीही तुमच्यावर टीका केलेली नाही. आता ज्या नमो सेंटरवरून हा सगळा गदारोळ सुरू आहे त्या नमो सेंटरची मूळ संकल्पना समजून घेऊया. राज्यातील प्रमुख पर्यटन स्थळांवर पर्यटकांना माहिती, सुविधा आणि सेवा पुरवण्यासाठी हे केंद्र उभारलं जाईल. पहिल्या टप्प्यात रायगड, प्रतापगड, शिवनेरी आणि साल्हेर या किल्ल्यांवर केंद्रांची उभारणी करण्यात येईल. पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाकडून प्रकल्पासाठी 20 कोटी रुपये मंजूर झालेत. पर्यटनासाठी पायाभूत सुविधांना चालना देणं आणि पर्यटकांना ऐतिहासिक वारसा समजावून सांगणं हे या योजनेचं प्रमुख ध्येय आहे. भविष्यात 75 पर्यटन स्थळांपर्यंत या योजनेचा विस्तार करण्याचा मानस आहे. स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा प्रयत्न याद्वारे केला जाणार आहे. तरुणांना पर्यटन क्षेत्रातील रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी सुद्धा प्रयत्न केले जातील. महायुतीचं सरकार छत्रपती शिवरायांचा वारसा जपणारं सरकार असल्याचं म्हणत राज्याच्या उद्योग मंत्र्यांनीही या उपक्रमाची पाठराखण केली आहे. सोबतच एकनाथ शिंदेंना कुणाच्याही सर्टिफिकेटची गरज नसल्याचं म्हणत राज ठाकरेंना टोला लगावलाय. फोडून टाकणार ना, मग ते आम्ही कशासाठी करतो हे सांगितलं. त्यांना चुकीचं ब्रीफिंग झालं असेल म्हणून कदाचित त्यांचं असं म्हणणं असेल. मी शिंदे साहेबांच्या बाबतीतली पण भूमिका सांगितली की स्वाभिमानानं जे काय आम्ही केलं ते स्वाभिमानानं केलं, कोणाच्याही आमिषाला आम्ही बळी पडलो नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की भाजप आणि शिवसेना जी नॅशनल अलायन्स होती ती पुन्हा एकदा काँग्रेसला बाजूला ठेवून करण्याचं धाडस देशात जर पहिल्यांदा कोणी दाखवलं असेल तर ते एकनाथ शिंदे साहेबांनी दाखवलं. राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या राजकीय जवळीकीची अनेकदा चर्चा झाली आहे. पण विधानसभेपासून या दोन नेत्यांमध्ये ऑल इज नॉट वेल असल्याचा अंदाज आहे. आता तर दोन्ही ठाकरे एकत्र आलेत. त्यामुळे आगामी निवडणुकात दोन्ही भावांच्या टीकेचं मेन टार्गेट शिंदे असतील असा अंदाज व्यक्त होतोय. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा.